नमस्कार ताईंनो, कसे आहात सगळे? तुम्हाला सर्वांना दीपअमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. सॉरी हा व्हिडिओ कदाचित लेट होईल. तर आजपासून खरं तर सर्व सणांना सुरुवात होते आणि सर्व सण म्हटले तर ही लगबग ही तर म्हणजे धावपळ ही तर सुरूच होते आजपासून. आणि आजच्या दिवशी जी दिव्यांची पूजा करतात ती का करतात, कणकेचे दिवे का बनवतात आणि आज आपल्या मुलांची नजर का काढली जाते या दिवशी, या सगळ्या परंपरा आणि त्यामागची जी कारणे आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. चला तर मग माझ्यासोबत आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला मी अगोदर देवघर क्लीन करून घेत होती, कारण आमच्याकडे सुतक होतं, त्याच्यामुळे सुतकात आम्ही दिवा वगैरे काही लावत नसतो, त्याच्यामुळे सगळं खराब झालेलं होतं. तर मग आज म्हटलं चला आणि सगळे दिवे पण मी पॅक करून ठेवते. मग सगळे दिवे पण काढले, पितांबरी लावून किंवा पावडर लावून म्हटलं वॉश करून घ्यायचं. दीप अमावस्या म्हणजे काय? गटारी अमावस्येच्या आधी जे येणारी आषाढ अमावस्या असते तिला दीप अमावस्या असं म्हणतात. आणि या दिवसाचे जे धार्मिक आणि पौराणिक महत्त्व असते ना, ते खूप मोठे असते. चला तर मग मी तुम्हाला दीप अमावस्येची कथा सांगते. फार पूर्वी एका राज्यात एक राजा राज्य करत होता. त्याला एक मुलगा होता आणि राजपुत्राचे लग्न एका अत्यंत गुणी, संस्कारी आणि सुजाण कन्येशी त्याचे लग्न झाले होते. एका दिवशी राजपुत्राचे सोन्याचे दागिने हरवले आणि राजाला वाटले की घरातील नववधूंनीच ते दागिने चोरले असावेत. राजाच्या रागाच्या भरात आपल्या सुनेवरच त्या दागीच्या चोरीचा त्याने संशय घेतला. पण निरपराध असणाऱ्या सुनेला या आळामुळे खूपच वाईट वाटलं. पण तिने काही न बोलता शांत राहणे पसंत केलं आणि देवाबरोबर निष्ठा ठेवली. आणि त्याच दिवशी दीप अमावस्या म्हणजेच आषाढ अमावस्या होती. आणि त्याच दिवशी सुनेने घरातील दिवे, समया घासून पुसून चांगले छान लखलखीत स्वच्छ केले. तेल वात घालून सर्व दिवे घरात अंगणात प्रज्वलित केले आणि त्यांची भावपूर्ण पूजा केली. त्यावेळी दिव्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. पहिला दिवा म्हणाला, आज सुनेने माझी तर खूप छान पूजा केली, मला खूप आनंद झाला. लगेच दुसरा दिवा म्हणतो की हो, सून खूप गुणी आणि सात्विक दिसते बरं का. तेव्हा एक लहान दिवा म्हणाला, तुम्हाला माहीत आहे का म्हणे की आज राजपुत्राचे दागिने सुनेने नाही बरं, तर राजाच्या महालातील एका उंदराने चोरून आपल्या बिळात लपवलेले आहेत म्हणे. पण नाहकच आळ हा सुनेवर आला. मग राजपुत्र आणि राजा हे त्यावेळेस दाराआड उभे राहून दिव्यांचा हा सगळा चमत्कारी संवाद ते ऐकत होते. दिव्यांचे बोलणे ऐकून राजाला आणि राजपुत्राला आपल्या चुकीची जाणीव पण झाली आणि त्यांनी लगेच जाऊन उंदराचे बिळ उकरले. तेव्हा तिथे गहाळ झालेले जे सोन्याचे दागिने होते ना, ते सापडले आणि राजाला सुनेवर संशय घेतल्याचा खूप पश्चाताप झाला. त्याने सुनेची क्षमा मागितली आणि गुणवत्तेचं कौतुक केले. दिव्यांच्या पूजनामुळे आज त्यांच्या घरात देवांच्या कृपेने सुनेवरचा जो आळ होता तो दूर झाला आणि घरात आनंद व समृद्धी आली. ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश म्हणजे अंधार, अज्ञान, संशय किती दाट असला तरी दिव्याचा एकच प्रकाश सत्य त्याला दूर करत असतो. आणि सत्कर्माचे जे फळ असते म्हणजे भावनिकतेने आणि श्रद्धेने केलेल्या पूजनामुळे संकट दूर होतात आणि सत्याचाच विजय होतो. गुणांची पारख म्हणजेच घरातील गृहिणीचा सन्मान आणि तिचे सात्विक विचार हेच या घराचे खरे औक्षण ठरवतात. चला तर मग कणकेचे दिवे का बनवले जातात? तर जेव्हा आपण कणकेचा दिवा बनवतो ना, तेव्हा अन्न म्हणजेच कणिक आणि अग्नी, दिव्याची ज्योत या दोन्ही पवित्र घटकांचा संगम होतो आणि त्यामुळे घरात कधीही अन्नधान्यांची कमतरता आपल्या घरात भासत नाही अशी श्रद्धा आहे. हे कणकेचे दिवे वाया जात नाही, तर ते आपण गाईला खाऊ घालू शकतो. ते आवडीने पण खातात आणि या एकाच वेळी पूजा केल्याने अन्नदान पण मिळते आपल्याला आणि पुण्य पण मिळतं.
सर्व डेकोरेशन वगैरे सिंपल पद्धतीने माझ्या घरात जे अवेलेबल होतं तसं जे अवेलेबल होतं ते सर्व मी या ठिकाणी डेकोरेशनला यूज केले. यासाठी फक्त मी थोडेसे फुलं आणि पानं, विड्याची पानं घेतली. गणपती बाप्पाचं मी पूजा केली, सगळ्या देव्यांची पण पूजा केली आणि कणकेचे दिवे पण खूप सुंदर दिसत होते आणि रांगोळी वगैरे बघा खूप सुंदर वाटत होती. इथे मी श्रेला शुभम करोती म्हणायला लावत होती आणि त्याच्या मागून मी बोलत होती, कारण तो एवढं शुभम करोती स्पष्ट बोलत नाही अजून, म्हणून माझ्या मागे मागे तो बोलत होता. तो प्रयत्न करतो खूप छान बोलण्याचा शुभम करोती. तर मग आणि बघा काही सण वगैरे जर असलं ना, काही करायचं म्हटलं तर घरात खूप पसारा होतोच आणि एक व्हिडिओ बनवण्याच्या मागे खूप 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 मोठी मेहनत. म्हणून म्हणून श्रीला या ठिकाणी मी नमस्कार करायला लावला आणि संध्याकाळ झाली. मग परत मी दिवे लावले, पूर्ण देवाची पूजा केली, गणपती बाप्पाची पूजा केली आणि रात्रीसुद्धा खूप सुंदर वाटत होते दिवे लावून. आणि इथे मी श्रीला, चला तर मग आता श्रीला मी आपण अमावस्येच्या दिवशी नजर काढतोच आणि औक्षण पण करतो. तर ते का करतात हे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, की आपण अमावस्येच्या दिवशी मुलांची नजर का काढतो आणि त्यांना औक्षण का केलं जातं. मुलांचं नजर काढण्यामागचं एकच कारण आहे की मुलं रात्री म्हणजे शांत झोपतात आणि त्यांचं मन शांत राहतं आणि त्यांना रात्री घाबरल्यासारखं होत नाहीत, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. पालकांचं प्रेम आणि काळजी हेच यामागचं उद्देश असतो. बाकी तुम्हाला काही माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा की नजर का काढली जाते. त्यांची नजर ही कोणी मीठ यूज करतं, तर कोणी दिव्यांची पण नजर काढतं, कोणी लाल सुक्या मिरच्या यूज करतात. तुम्ही कशाने काढतात आणि कशी नजर काढतात मुलांची हे नक्की सांगा. चला तर मग संध्याकाळी दारापुढे दिवा लावून घेत होती. तुम्हाला माझी ही दीपअमावस्येची जी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.